आपण थेट जाणार आहोत नागपूरमध्ये। मनसेमधून हकालपट्टी झालेले प्रकाश महाजन सध्या माध्यमांशी बोलतात। दिल्लीवरती आलेला आहात, नागपूरमध्ये दाखल झालेला आहात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी। काय कारण आहे भेटीचं? कारण की आपल्या नावाची बरीच चर्चा की आपण सुद्धा लवकरच भाजपामध्ये सामील होत आहे। हा माझं एक वैयक्तिक काम आहे आणि मुख्यमंत्र्यांचे पारिवारिक संबंध आहेत। माझ्यासोबत वैभव खेडेकर आहेत, त्यांचं कसं भाजपमध्ये चालू आहे एवढं पाहण्यासाठी म्हणून मी आलो आहे। वैयक्तिक काम पण आपण नुकताच मनसेतून सुद्धा राजीनामा दिलेला आहे। आता मनसेचे अनेक लोक हे भाजपात सामील होतात असंच पाहायला मिळते। हे पहा, मनसेतून मी का बाहेर पडलो याचं स्पष्ट कारण असं आहे की ज्या हिंदुत्वाच्या प्रश्नाकडे किंवा मी स्वतः 2008 पासून राज ठाकरेंना एक हिंदुत्वाचा नेता म्हणून समजत होतो, मला असं वाटतं की महाविकास आघाडीच्या दृष्टीने त्यांची पडणारी पावलं ही आम्हाला अस्वस्थ करणारी होती। जिथे हिंदुत्वाच्याच प्रश्नावर त्यांनी माघार घेतली, अशा ठिकाणी का राहून बाहेर पडलो वाटतं। आता मनसे हिंदुत्वापासून दूर जाते, सरळ सरळ दिसतच ना। तर महाविकास आघाडीत त्यांना घेतलं आहे। परवा उबाटा गटाच्या खासदारांनी चेन्नई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीवर ज्यांनी हिंदूच्या बाजूने निकाल दिला, हिंदूच्या बाजूने म्हणजे ते हिंदूचाच तो अधिकार होता, निकाल दिल्यामुळे जो महाविभागाचा खटला चालवा म्हणून जे पत्र दिलं त्याच्यात उबाटा गटाच्या अरविंद सावंतची सही आहे। आता हे सगळे एकत्र आले तर आमच्यासारख्या हिंदुत्व मानणाऱ्याची अस्वस्थता वाढली, त्याच्यामुळे आपण बाहेर पडलो। पण मग आता हिंदुत्व कोण जपतंय? हिंदुत्व जो जोपतो त्याच्या बाजूने काम करायचं। कुणाच्या तुमचा बाजूने? डीएनए कुणाच्या पाहिला तर भाजपचाच आहे। भाजपमध्ये जायला आमचा- काय हरकत आहे? आमचा- एवढे तुमचे पारिवारिक आमचा- संबंध देखील आहेत। काय आमचा मूळ डीएनए संघाचा, हां. तो काय आम्ही लपवून ठेवला नाही। म्हणजे मनसेच्या एका पदाधिकाऱ्याला त्यावरनंच टोकून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पुढाकार कुठंतरी मनसे अध्यक्षांनीच घेतला होता। त्या अहो, अनुषंगाने काही वैचारिक बैठक मी काय म्हणलं, शाखेवर जायला प्रत्यक्ष वडिलांचा विरोध असताना सुद्धा आम्ही दोन्ही भाऊ शाखेवर जात होतो। राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरेच्या विरोधाला कोण द्यायला? आणि संघाचे स्वयंसेवक आहोत तर आहोत, आणि बरीच वर्ष म्हणजे जनसंघ बीजेपी मध्ये काम केल्यामुळं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।